शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची आक्षेप याचिका. आज फैसला होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र. पक्षघटनेतील बदलाबाबत अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडे मागितलं स्पष्टीकरण, तर वैध कागदपत्रही सादर करण्याचे निर्देश. अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहाल? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका, तर काँग्रेसच्या भाषेवर सर्वच पक्षांकडून चौफेर टीका. राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का? काँग्रेसच्या गुंगी गुडिया विधानावरून दमाल यांचा सवाल. सुनेत्रा पवारांबाबत वापरलेले शब्द चुकीचे असल्याचं मत. संसदेबाहेर पुन्हा विरोधक आक्रमक. अमित शहांच्या गैरहजेरीविरोधात विरोधकांचं आंदोलन. अमित शहा संसदेतून गायब का? विरोधकांचा बॅनरबाजीतून सवाल. उल्हासनगर मनपा मुख्यालयास धोकादायक स्थितीत. इमारतीच्या अनेक भागांना मोठमोठे तडे. मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांचा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आजपासून बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार. 16,94,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात स्वस्त धान्याची परस्पर विक्री. रेशन दुकानदार गावातीलच इतर लोकांना धान्य विकत असल्याचा प्रकार समोर. मुंबई कोकणासह 12 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. पुढचे 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता, तर 30 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मुंबईकर आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 90% पाणीसाठा, तर पुण्याला पाणीपुरवठा करणारे 3ही धरणं 100% भरली. सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेल. तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. मुंढेंच्या विधानावर खवय्ये नाराज.